तं येन श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सो आय होप माझा आवाज ऑडिबल आहे सरांना। जर काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही चॅट बॉक्सवर कमेंट्स टाकू शकता आणि केतन प्रभू तुम्हाला सपोर्ट करू शकतील, मला कळवू शकतील। तर सर्वप्रथम पुन्हा एकदा या गीता सारच्या सुंदर प्रवासामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। भगवद्गीता हा एक असा ग्रंथ किंवा पुस्तक म्हणा आणि त्याच्यातले सुंदर श्लोक, दिव्य श्लोक हे बऱ्याच जणांना ज्यांना संधी मिळालेली नाही गीतेचा अभ्यास करायचा एक कोड आपण म्हणू शकतो, आणि बऱ्याच जणांसाठी एक मिस्टरी, हेही एक रहस्य। कारण कधी कधी आपण पुस्तकातले श्लोक वाचून आपल्याला त्याचा बोध संपूर्णपणे होत नाही, तर एक प्रकारचं रहस्य हेही सुद्धा म्हणू शकतो। तर या गीतासार कार्यक्रमात एक छोटीशी रूपरेषा मी तुम्हाला सांगू इच्छितो विषयवस्तूमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्व। ही भगवद्गीता जसं गीतोपनिषद म्हणजे आपल्या संपूर्ण वैदिक वाङ्मयामध्ये 4 वेद आपण ऐकले असतील, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि 108 उपनिषद, 18 पुराण। तर ह्याच 108 उपनिषदापैकी एक गीतोपनिषद जे महाभारताच्या एका सेक्शनमध्ये भीम पर्वामध्ये ह्याचं हे संभाषण, आणि साधं सुद्धा संभाषण नव्हे, एक अजरामर संभाषण भगवंत श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा आणि भक्त अर्जुन या दोघांमधलं हे संभाषण, जे साधारण 5000 वर्षापूर्वी घडलं आपल्या इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं, आणि साधारण 1 ते 1.5 तास चाललं असेल। पण त्या संभाषणाची महती आजही 5000 वर्षानंतर आणि येथून पुढे अनादी कालापर्यंत राहणार आहे। तर हे असे गीतेचे संभाषण 18 अध्यायामध्ये विभागले गेले आहे। सर्वसाधारण बघितलं तर 3 सेक्शन्स आपण म्हणू शकतो। पहिले 6 अध्याय जे आहेत कर्मयोग, आपण ऐकलंच असेल, आणि 7 ते 12 जे अध्याय आहेत ते भक्तियोग असे गणले जातात, आणि 13 ते 18 अध्याय हे ज्ञानयोग या विभागामध्ये ह्यांची गणना केली जाते। तर अशी ही भगवद्गीता जी 18 अध्यायामध्ये विभागली जाते, आपण येत्या 18 दिवसांमध्ये प्रयत्नच करू शकतो। कारण जसं मी म्हटलं, एक शब्द, एक श्लोक तर सोडा, पण एक शब्द सुद्धा आपण अनेक तास, अनेक दिवस त्याच्यावर चर्चा केली तरी अपुरी राहणार आहे। पण तरीही एक फुल ना फुलाची पाकळी, एक खारीचा प्रयत्न म्हणून आपण हा प्रयास इकडे करणार आहोत, आज सुरुवात करणार आहोत। तर याची सुरुवात आपण थोडक्यात भगवद्गीता काय आहे हे थोडक्यात समजून आपण प्रथम अध्यायामध्ये आज प्रवेश करू। तर पुन्हा एकदा येथे उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न तुमच्या परवानगीने करीत आहे। तर भगवद्गीता काय आहे? जसं आपण म्हटलं, एक संभाषण आहे, पण हे संभाषण कोणी 2 साधारण व्यक्तीमध्ये नसून स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे स्वतःचे भक्त आणि सखा। पुढे जाऊन आपण चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णच सांगतात अर्जुनाला
की भक्तोसी मे सखा चेती रहस्यम इति उत्तमम. हे अर्जुना, कारण तू माझा सखाच नाहीस, म्हणजे मित्रच नाहीस, पण तू माझा भक्त सुद्धा आहेस. आणि म्हणूनच हे एक जे पूर्ण रहस्य आहे त्याचा उलगडा मी आज तुझ्यापर्यंत करणार आहे. आणि आपल्या सुदैवाने हेच रहस्य गुरुपरंपरेच्या कृपेने आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि त्या संभाषणामध्ये डोकावण्याची संधी आपल्याला मिळत आहे. तर हे कधी घडलंय? जर आपण मानवी इतिहासात थोडंसं पुढे जाऊ. आता थोडंसं कठीण आहे, कारण आपल्या संपूर्ण जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात आपला जो इतिहास आहे फार तर फार आपण 500 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष इतके मागे गेलेले आहोत. पण भगवद्गीता ही द्वापर युगाच्या अंताला आणि जिथून कलियुगाची सुरुवात झाली, म्हणजे वेदामध्ये ह्याची गणना अगदी सूक्ष्मपणे आणि अगदी क्लिअरली दिलेली आहे. तर 5000 वर्षापूर्वी जर आपण गेलो कुरुक्षेत्रामध्ये, आजही कलियुगाला जास्त काळ झालेला नाहीये, 5000 वर्षच झालेली आहे. त्यामुळे आजही कुरुक्षेत्र, जिथे आपण दिल्लीपासून साधारण 4 तासाच्या अंतरावर आपण जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी आजही आपण त्याची चिन्ह बघू शकतो. जिकडे हे भीषण युद्ध, म्हणजे साधं सुद्ध पहिलं वर्ल्ड वॉर, दुसरं वर्ल्ड वॉर पेक्षाही अनेक पटीने भीषण, असं सांगितलं जातं की साधारण दोन्हीकडचे पांडव आणि कौरव ह्यांचे मिळून साधारण 60 कोटी लोकांचा मृत्यू या युद्धामध्ये, भयंकर ज्याला विनाश म्हणू शकतो असं हे भीषण युद्ध या ठिकाणी घडलं. आणि या युद्धाची सुरुवात या गीतेच्या उपदेशाने होते. तर अतिशय एक विचित्र आणि एक रहस्यमय घटनेद्वारा हे संपूर्ण संभाषण आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि हे युद्ध फक्त बिलीव्ह मी, फक्त पांडव आणि कौरव म्हणजे दोन भावंड, एकाच कुटुंबातली दोन भावंड आणि त्यांचे फॅमिलीज मधलं नसून, आपण हेही समजू शकतो की एका अर्थाने हे युद्ध धर्म आणि अधर्म या प्रकारे या दोघांमध्ये झालेलं आहे. आणि एक लौकिक अर्थाने बघितलं तर हे युद्ध फक्त दोन फॅमिली मेंबर्स मध्ये नसून, हे आजही हे द्वंद्व जे आहे हे आपल्या एक प्रकारे कुरुक्षेत्र रूपी आपल्या हृदयात आजही चालू आहे. बऱ्याच वेळेला आपल्या हृदयामध्ये हे द्वंद्व असतं, चांगलं का वाईट, दुष्ट प्रवृत्ती वर्सेस चांगल्या प्रवृत्ती, बरोबर का चूक, अन्याय अत्याचार विरुद्ध चांगल्या गोष्टी, या अनेक गोष्टींचं द्वंद्व आपल्या हृदयामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला चालू असतं. तर एक प्रकारे गीतेचा अभ्यास करून आपल्या हृदयात जे द्वंद्व चालू आहेत ते द्वंद्व जिंकायला सुद्धा हे गीतेचे अजरामर ज्ञान, दिव्य ज्ञान आपल्याला मदत करू शकतं. आणि मित्रांनो, गीतेची ही प्रगल्भ विचारधारा ही कुठल्याही, म्हणजे हे सर्वसाधारण गैरसमज असतात की गीता म्हणजे हिंदू लोकांचं ग्रंथ, हिंदू लोकांनी फॉलो करायला पाहिजे. तर मित्रांनो, एक सर्वसाधारण लॉजिक मी तुम्हाला देऊ इच्छितो. गीता कधी सांगितली गेली होती? गीता ही 5000 वर्षापूर्वी. तर त्या कॅल्क्युलेशन, त्या गणनेनुसार सुद्धा आपण हे समजू शकतो की गीतेचे हे प्रगल्भ ज्ञान हे जात पात आणि सो कॉल्ड धर्म अशा ज्या संकुचित विचारधारा आहेत त्यापेक्षा बरंच पलीकडे आहेत. कारण इतिहासाची गणना जरी बघितली, 2500 वर्षापूर्वी ख्रिश्चॅनिटी आली होती. जीसस क्राइस्ट हॅड 2500 वर्षापूर्वी बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता. भगवान बुद्धांनी त्याची सुरुवात केली होती. ख्रिश्चॅनिटीचं म्हणाल तर साधारण 1800 वर्षापूर्वी, इस्लाम म्हणाल तर 1500 वर्षापूर्वी, अगदी काय घ्या शीख धर्माचा प्रचार, त्यांचा जर इतिहास आपण अभ्यास केला तर 700 वर्षापूर्वी. तर इवन या गणनेनुसार हे सगळे जे आपण म्हणतो सोकाळ धर्म, हिंदू धर्माचा तर उल्लेख सुद्धा नाहीये भगवद्गीतेमध्ये. फक्त सनातन धर्म जो प्रचलित होता, आणि सनातन धर्म हा रूढ अर्थाने हिंदू धर्म नव्हे, ह्याची आपण चर्चा पुढे करणार आहोत. तर 5000 वर्षापूर्वी जो भगवंतांनी स्वतः चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशा
गुण गुण म्हणजे क्वालिटीज आणि कर्म, क्रिया, ऍक्टिव्हिटीज या दोन गोष्टीवर आधारित या संपूर्ण धर्माची जी रचना केली आहे, सनातन धर्माची रचना, तर हा धर्म त्यावेळेला प्रचलित होता. आणि म्हणूनच ही ही जी रचना आहे ती कुठल्याही रूढ अर्थाने हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्मावर नसून एक बौद्धिक आणि मनुष्याची जी नैसर्गिक, शारीरिक आणि बौद्धिक जडणघडण जी आहे, स्वाभाविक नैसर्गिक जडणघडण, इन्क्लिनेशन, त्यावर आधारित या संपूर्ण धर्माची रचना केली गेली होती. ऑफकोर्स याची आपण चर्चा करू, पण मला असं वाटतं की गीतेचा अभ्यास सुरुवात करण्यापूर्वी या काही ज्या फाउंडेशनल गोष्टी आहेत त्याच्यावर आपण थोडासा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि एक प्रकारे भगवद्गीता जी आहे, आपण बाहेरच्या जगात ऐकलं पण असेल, जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मदत करू शकते. म्हणजे एक सेल्फ हेल्प बुक ज्याला म्हणू शकतो. जर जो कोणी व्यक्ती भगवद्गीतेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून, आणि फक्त अभ्यास नव्हे, भगवंतांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छितो, तो नक्कीच एक सुखी जीवनाचा मूल मंत्र हा आपल्या जीवनात मिळवू शकतो. तर ही एक छोटीशी ओळख मी तुम्हाला देऊ इच्छित होतो गीता सार किंवा गीतेचा अभ्यास सुरुवात करण्यापूर्वी. तर ह्या एका छोट्याशा नम्र भूमिकेनंतर आपण भगवंतांच्या या सुंदर काव्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही जी भगवद्गीता आहे, कृष्ण कृपामूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या या सुंदर काव्य, ह्यांची जी भगवद्गीता जशी आहे तशी, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, यांच्या या दिव्य शिकवणींवर आधारित आहे. तर ऍज अ रेफरन्स बुक जर तुम्ही वाचू इच्छिता तर नक्कीच या भगवद्गीता जशी आहे तशी ही कुठल्याही इस्कॉनच्या मंदिरामध्ये मिळू शकते. आणि आता गीता जयंतीद्वारे अनेक भक्त तुमच्या घरापर्यंत येतील. तर त्या भगवद्गीते, जसं तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तर अशी भगवद्गीता प्रत्येकाच्या घरी असावी. आणि जर आपल्याकडे नसेल तर आपण मिळवू शकता. ग्रुपवर तुम्ही, केतन प्रभू तुम्हाला हेल्प पण करू शकतील. तर या गीतेच्या अभ्यासाबरोबर, या कोर्स बरोबर तुम्ही गीतेचा अभ्यास जर सुरुवात केली तर मी म्हणेन एक प्रकारे आपल्या या संपूर्ण जी चर्चा आहे त्याचं यश आपण संपादन करू शकतो. तर भगवद्गीता काय आहे हे आपण थोडक्यात आपण बघितलं. कुरुक्षेत्रावर या युद्धस्थळावर एक भीषण युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाला काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांच्या उत्तराद्वारे भगवान श्रीकृष्ण फक्त अर्जुनालाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला हे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशी ही भगवद्गीता काय आहे ह्याला थोड्याशा आपल्या विचाराप्रमाणे समजून उमजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर असे 18 अध्याय आणि प्रत्येक अध्यायाचं एक टायटल दिलंय. तर ह्याच्यात आपण बघू शकतो, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, ऑब्झर्विंग द आर्मी. म्हणजे कधी कधी लोकांना प्रश्न पडू शकतो की भगवद्गीता ही दुसऱ्या अध्यायापासून चालू झाली आहे, कारण भगवंत बोलायला त्यांचं संभाषण जे सुरुवात करतात ते दुसऱ्या अध्यायापासून. तर कदाचित पहिला अध्याय हा एवढा विशेष नाहीये असा कधी कधी एक कल्पना येऊ शकते, कारण ह्याच्यात थोडंसं अर्जुनाने आणि संजयाने, खास करून संजयाने कसं निरीक्षण केलंय ह्याचा एक थोडासा आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये इंट्रोडक्शन मिळतं. तर कदाचित हे इम्पॉर्टंट नसेल अशी छोटीशी एक कल्पना येऊ शकते. पण मित्रांनो, हे खूपच, हा पहिला अध्याय सुद्धा तितकाच महत्वाचा, कारण ही फक्त अर्जुनाची दृष्टी नव्हे तर अर्जुनाचा दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनामध्ये काय कृती दडलेल्या आहेत हे सुद्धा आपण इथे समजून घेणार आहोत. तर अर्जुनाचं परीक्षण, युद्धस्थळाचं परीक्षण, जेव्हा भगवान जे अर्जुनाचे सारथी बनलेले आहेत त्यांच्याद्वारे जेव्हा अर्जुन म्हणतात, हे भगवंता, हे कृष्णा, मला जरा मध्यावर घेऊन चल,
आणि मी निरीक्षण करू इच्छितो की समोरच्या पार्टीमध्ये जे शत्रू म्हणून उभे आहेत, माझे स्वतःचे गुरु, माझे आप्त, माझे मित्र, माझे सखा, हे सर्व तिकडे उभे आहेत, त्यांचं मला निरीक्षण करू दे थोड्या क्षणांसाठी. तर ह्या प्रसंगापासून याची सुरुवात होते. आणि एक प्रकारे ही जी दृष्टी आहे, जसं मी म्हटलं, एक प्रकारे संपूर्ण जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपण या अध्यायाद्वारे बघू शकतो. बऱ्याच वेळेला आपण आपल्या चर्मचक्षु ज्याला म्हणतात, आपले डोळे जे आहेत, शरीराचे डोळे, त्याच्याने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी अशा प्रकारचं अवलोकन आपल्याला चुकीच्या दृष्टीने सुद्धा घेऊन जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एकच मनुष्य आहे जो भगवंतांनी निर्माण केलाय, मानवजात, पण शेंडी आणि दाढी हे जेव्हा बघतो एखाद्या व्यक्तीमध्ये, इमिजिएटली आपल्या मनामध्ये काही संकल्पना निर्माण होतात आणि त्या संकल्पनेद्वारे, त्या परसेप्शन्सद्वारे आपण पुढचा संपूर्ण विचार करून टाकतो. तर दोघेही मनुष्यच आहेत, पण तरीही फक्त चर्मचक्षुद्वारा जर बघितलं, डोळ्याने जर बघितलं आणि त्याद्वारे आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित अर्जुनाने जी चूक केली ती चूक आपण करू शकतो. तर नक्कीच ही भगवद्गीता जे आहे, जीवन जगण्याचे कौशल्य आपल्याला शिकवणार आहे. आणि जी संकुचित भावना जगाकडे बघण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे मी, माझं शरीर, माझी प्रॉपर्टी, माझं घर, माझे आप्त, माझे बंधू, मी आणि माझा, हा जो एक संकुचित दृष्टिकोन जो अर्जुन घेऊन चालला होता, त्या दृष्टिकोनाच्या पलीकडे भगवंत आपल्याला काय सांगू इच्छितात हे आपल्याला कळणार आहे. तर सगळ्यांनी हा एक जो चष्मा आहे त्याचा एक नवीन नंबर आपल्याला मिळणार आहे. जसं जसं आपण ह्या 18 अध्यायामध्ये आत जाऊ, तसं तसं आपला नंबर चेंज होणार आहे. एक भौतिक दृष्टिकोनात मधून आध्यात्मिक दृष्टिकोन कसा बघावा हे आपण या अध्यायामधनं शिकणार आहोत. तर भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पुढे जाऊन भगवान स्वतःच हे डिक्लेअर करतात, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञान अपोहनं च वेदैश्च सर्वे अहम एव वेद्यो वेदान्तकृत एव विदेह चाहम. वेदैश्च सर्व अहम एव वेद्यो. का आपण या सर्व वैदिक वाङ्मयाची चर्चा करतोय, आणि खास करून भगवद्गीता, ज्याच्यात या सर्व वेदामध्ये दिलेलं जे ज्ञान आहे एक समराइज्ड फॉर्म मध्ये एखाद्या कॅप्सूल प्रमाणे आपल्याला दिलं गेलं आहे. तर का आपण चर्चा करतो? कारण भगवंतांबद्दल वेदेश्च सर्वम अहम एव वेद्यो, या वेदांची रचना माझ्याद्वारे केली गेलेली आहे, भगवंत सांगतायत, तर मला समजून घेण्यासाठी. तर संपूर्ण वेदांचा जो गाभा आहे ह्या भगवद्गीतेमध्ये दडलेला आहे. आणि खास करून हे जे 5 विषय, म्हणजे आता हे जे तुम्ही बघाल, ईश्वर म्हणजे भगवंत कोण आहेत, जीव म्हणजे आपण सर्व, आणि आपला आणि भगवंतांचं नातं काय, काल, हा जो कालाचा महिमा म्हणतो, कालाप्रमाणे कालांतराने सगळ्या गोष्टी चेंज होतात या निसर्गामध्ये, कोणीही त्याला थांबू शकत नाही. आणि प्रकृती जी भगवंतांद्वारे निर्माण केली गेली आहे, आणि या सगळ्या प्रभावांच्या खाली आपण जे कर्म करतो आणि त्या कर्मांद्वारे आपल्याला जे काही पुन्हा रिॲक्शन्स मिळतात, तर हे कर्माचे जे नियम आहेत, तर हे 5 विषय वस्तू प्रामुख्याने भगवद्गीतेमध्ये चर्चिले गेलेले आहेत. आता आपलं दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा, केजी पासून ते आपली 10वी म्हणा, त्याच्यानंतर आपण 12वी करतो, ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, डॉक्टरेट करतो, धर्म संयोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, ह्या 5 विषयांची म्हणावी तशी चर्चा, किंबहुना थोडी सुद्धा चर्चा आपल्या संपूर्ण जे करिक्युलम आहे त्याच्यात केली गेलेली नाही. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांचे अजून एकदा कौतुक करू इच्छितो की आपण वेळात वेळ काढून हे असे विषय जे सर्वसाधारणपणे लौकिक अर्थाने आपल्या शालेय जीवनामध्ये शिकायची आपल्याला जी संधी मिळाली नाही,
ती थोडी का होईना आपण आता या गीतेच्या अध्ययनाद्वारे सुरुवात करणार आहोत. तर 5 विषय वस्तू, आणि खास करून आपल्याला जर थोडंसं कुतूहल असेल या प्रत्येक विषयामध्ये विस्तृतपणे जाण्याचा जर प्रयास करायचा असेल, तर मागच्या वर्षी युट्यूबवर आम्ही असाच 10 दिवसांचा कोर्स केला होता. गीता रहस्य त्याचं नाव आहे, तुम्ही सर्च करू शकता. तर गीता रहस्य या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक विषयावर, म्हणजे ईश्वर ह्याच्यावर 2 सेशन्स, जीव ह्याच्यावर 2 सेशन, असे 10 सेशन्स आपण या 5 विषय वस्तूंवर अगदी सायंटिफिकली एव्हिडन्स देऊन आपण हा एक कोर्स केला होता. तर आपण नक्कीच जाऊ इच्छित शकता. माझी प्रार्थना आहे आपल्याला जर कुतूहल असेल तर नक्कीच आपण हा कोर्स आपल्या फावल्या मेळ्यामध्ये आपण कॅरी आउट करू शकता. तर कमिंग बॅक टू भगवद्गीता, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. आणि थोडीशी म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे, भगवद्गीतेसारखं जे काव्य जे भगवंतांनी म्हटलंय त्याची जी सुरुवात आहे, त्याचा जो प्रारंभ आहे, एका खलनायकापासून सुरुवात होते. कोण हे खलनायक आहेत? जे महाभारताचे नायक पांडव आणि खलनायक जर आपण म्हटलं कौरव. पण त्याही मागे, जसं प्रत्येक खलनायक, जसं आपण एखाद्या कथेमध्ये बघतो, जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मागे एक नायक असतो आणि बऱ्याच वेळेला तो समोर येत नाही. जसं एखादा कथेमध्ये आपण बघतो ना, दुबईमध्ये बसलेला माफिया डॉन, जो अशी सूत्र हलवतो जो दिसत नाही, पण सगळी सूत्र त्याच्याद्वारे हलत असतात आणि सगळ्या वाईट प्रवृत्ती त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. तर तसाच एक खलनायक इकडे आपल्याला भेटतोय महाभारतामध्ये, धृतराष्ट्र. आणि आश्चर्याची गोष्ट, गमतीची गोष्ट अशी की गीतेची सुरुवात धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया. धृतराष्ट्र काय म्हणाला ह्याच्यापासून सुरुवात होते. थोडीशी गंमतच आहे पण महत्वाचं पण आहे. धृतराष्ट्र का बरं असा प्रारंभ होतो हे थोडक्यात समजून घेऊ. धृत म्हणजे दृढ, त्याचा दृढ निश्चय झालेला आहे कशाप्रती? राष्ट्र. आता कोणी म्हणेल चांगली गोष्ट आहे, राष्ट्राप्रती दृढ निश्चय आहे, पण राष्ट्रापेक्षाही थोडस मागे जाऊन देश आणि हस्तिनापूर, आणि थोडं स्पेसिफिक म्हणायचं तर हस्तिनापूरचं सिंहासन. म्हणजे आजकालच्या युगामध्ये जर बघितलं, जसे टिपिकल राजकारणी असतात, कितीही वय होऊ दे, कितीही सेवा होऊ दे, पण खुर्ची सोडायची नाही. जान जाय पर कुर्सी न जाय. तर अशा एखाद्या मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे हा जो धृतराष्ट्र आहे, वरकरणी म्हणजे शारीरिक दृष्टीने अंध तर आहेच, पण पुत्र मोहामुळे आंतरिक दृष्टीने पण सुद्धा संपूर्णपणे अंध झालेला आहे. आपण महाभारताची गोष्ट बघतो, किती वेळा धृतराष्ट्राला सांगण्यात आलं, भीष्म पिता म्हणाले, द्रोणाचार्य म्हणाले, कृपाचार्य म्हणाले, विदुर म्हणाले, स्वतः स्वयं कृष्ण येऊन सांगतात की हे धृतराष्ट्रा, खुर्चीचा मोह सोड. पांडवांना एक छोटे 5 गाव जरी दिले तरी ते दोघे भाऊ गुण्या गोविंदाने अनादी कालापर्यंत राहू शकतील, पण नाही. ज्या ज्या वेळेला धृतराष्ट्राला सांगण्यात, समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळेला धृतराष्ट्राने काय केलं? एक जस्टिफिकेशन दिलं, कारण दिली. काय करू बाबा, माझा जो पुत्र आहे दुर्योधन, त्याचा मोह मला आवरत नाहीये, तो हट्टाला पेटलेला आहे, त्याला राज्यच करायचं आहे, त्याच्या पुढे माझं काही चालू शकत नाही. आणि हे जर पुरलं नाही तर नशिबाला दोष. काय करू, जर युद्ध होणारच आहे तर जे नशिबात लिहिलेलंच आहे त्याला तुम्ही आणि मी काय करणार? तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा त्याला सल्ला देण्यात आला तेव्हा तेव्हा काहीतरी फुटकळ कारण देऊन या धृतराष्ट्राने, जो या संपूर्ण महाभीषण युद्धाचा, ज्याच्या 60 कोटी, म्हणजे एक सर्वसाधारण संख्या नाही, हे जे मारले गेले ते कोणाने कोणाचे पती होते, कोणाचे पिता होते, कोणाचे पुत्र होते, हे सगळे मारले गेले आणि त्याला कारणीभूत असा हा धृतराष्ट्र. त्याच्यापासून या गीतेची सुरुवात होते. आणि काय म्हणतो?
घाबरलेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा. हे संजया, ज्या संजयाला व्यासदेवांकडनं दिव्य दृष्टी मिळालीये, थोडस असं एक लाईव्ह टेलिकास्ट, म्हणजे आपल्या हस्तिनापूरच्या दरबारात बसलाय सिंहासनावर, अजूनही सिंहासन सोडत नाहीये, आणि संजयाला ज्याला दिव्य दृष्टी मिळालीये व्यासदेवांकडनं या संभाषणासाठी, की युद्ध क्षेत्रावर काय चाललंय हे संजय आपल्या दिव्य दृष्टीने बघून धृतराष्ट्राला सांगतोय. आणि धृतराष्ट्राचा पहिला प्रश्न काय? माझे पुत्र मामका पांडवाश्चैव. एका अर्थाने पांडव सुद्धा त्यांचेच पुत्र आहेत, भावाचे पुत्र आहेत, पण नाही, माझे पुत्र म्हणजे कौरव आणि पांडव जे दुसऱ्याचे आहेत, त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय, कुठे? तर धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र. कारण धृतराष्ट्राला हे नक्की माहितीये, कुरुक्षेत्र जे पवित्र नद्यांचा उगम जिकडे उद्गम झालेला आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राचा प्रभाव पडून जिकडे भगवंत स्वतः तिकडे उभे आहेत, आणि मोठे मोठे महाजन जसं भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठे मोठे आचार्य आहेत, तर संपूर्ण धर्माचा प्रभाव स्वतः युधिष्ठिर महाराज, ज्यांना धर्मराज म्हटलं जातं, तर या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये या सगळ्या धर्मक्षेत्राचा प्रभाव होऊन दुर्योधनाचे मतपरिवर्तन होणार नाही ना, ह्याची भीती धृतराष्ट्राला लागलेली आहे. म्हणजे बघा, स्वार्थाची परिसीमा ज्याला म्हणू शकतो, स्वतःचा पुत्र नक्की माहिती आहे की ज्याचा नाश होणार आहे, तो आपलं मत म्हणजे युद्ध करण्याची जी त्याची दृढ इच्छा आहे, ज्याच्याद्वारे हे राज्य आपल्याला मिळणार आहे, ते मत तर परिवर्तन होणार नाही ना, असा प्रश्न धृतराष्ट्र इकडे करतोय, आणि त्याच्यापासून ह्या गीतेची सुरुवात होतोय. तर ह्या आपल्या छोट्याशा प्रवासामध्ये प्रत्येक श्लोक बाय श्लोक तर आपण शक्य होणार नाही, ह्याचा प्रवास आपण नंतर पुन्हा चालू ठेवूच, पण प्रत्येक पडावामध्ये आपण काय शिकू शकतो आणि एक समराइज व्हर्जन संपूर्ण अध्यायाचं जसं आता या पहिल्या अध्यायामध्ये 42 श्लोक आहेत, तर 42 श्लोकामध्ये काय एक छोटस अवलोकन आपण करणार आहोत, काय सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये काय शिकू शकतो ह्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर थोडक्यात या संपूर्ण अध्यायाला आपण एक छोटा अक्रॉनिम दिलेला आहे, इंग्रजीमध्ये आहे, पण इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. तर या 42 श्लोकांचा अक्रॉनिम आहे डाऊट, म्हणजे अर्जुनाचे डाऊट्स जे येणार आहेत. तर पहिला जो भाग आहे तो आहे धृतराष्ट्र आणि दुर्योधन, जे संजय जे संपूर्ण अवलोकन करतायत, धृतराष्ट्राला सांगतायत की कशा प्रकारे युद्धाची रचना आहे, कशा प्रकारे पांडवांची आणि कशा प्रकारे कौरवांचे सैन्य एकमेकाला अतिशय उत्साहीपणे युद्धाला सुरुवात करण्यासाठी अति उत्सुक झालेले आहेत. तर दोघा सैन्यांचे जे अवलोकन आहे, त्याचं निरीक्षण जे आहे ते करणार आहेत 1 ते 12 श्लोक. नंतर 13 ते 20 कशा प्रकारे असे काही अशुभ चिन्ह दिसू लागत आहेत जेणेकरून कौरवांचा पराभव निश्चित आहे, तर त्याची थोडीशी चर्चा संजय करतात. आणि मग मात्र एक टर्निंग पॉइंट येतो. अचानक अर्जुनाला असं काही सुचतं जेणेकरून ते एक अनिश्चितता अनसर्टन फेज मध्ये जाऊ लागतो. तो 21 ते 27 श्लोकामध्ये असं होणार आहे, ज्याच्यामुळे त्याचा संपूर्ण, आता अर्जुन जसा महान योद्धा आहे, महान धनुर्धर आहे, पण तो सुद्धा एक भौतिक दृष्टिकोन घेतल्यामुळे तो संपूर्णपणे गोंधळलेला अवस्थेत जातो. तर 28 ते 30 श्लोकामध्ये ह्याची चर्चा होते. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण युद्ध अचानक अर्जुन युद्धभूमीवर आपली शस्त्र टाकतो का काय, अशा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचतं. तर 31 ते 42 श्लोकामध्ये ह्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. तर प्रत्येक सेक्शन मध्ये आपण, मला माहित नाही आपला वेळ पुरणार आहे की नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं, आणि आपण ती चर्चा चालू ठेवूच. तर 8 वाजेपर्यंत आपण ह्याची चर्चा करू. आपण ह्याचा टायमिंग 7 ते 8 दिलेला आहे, खूपच लिमिटेड आहे, पण तरीही आपण प्रयत्न करूच. पण 8 वाजल्यानंतर आपण विराम देऊ, स्वल्प विराम, आणि ज्यांना कोणाला लॉग आउट करायचं असेल ते लॉग आउट करू शकतात, ज्यांना कंटिन्यू करायचं असेल
ज्यांना काही प्रश्न असतील, जी चर्चा आपण केली आहे ती प्रश्नोत्तर करण्यासाठी मी नक्कीच उपलब्ध असेन काही पूर्ण काळापर्यंत. सो इट इज अप टू यू. 7 to 8 इज अवर कोर्स टायमिंग. यू कॅन लॉग आउट अँड आफ्टर दॅट आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकतो. तर कमिंग बॅक, पहिला सेक्शन धृतराष्ट्र आणि दुर्योधन. तर संजय इकडे दुर्योधनाच्या, आता हा दुर्योधन सुद्धा असामान्य मुत्सद्देगिरी ज्याच्यात कुटून भरलेली आहे आणि त्याच वेळेला थोडासा घाबरलेला सुद्धा आहे. तर ह्याचं वर्णन इकडे करतायत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि प्रत्येकाला वाटायलाच पाहिजे की एक प्रकारे जर बघितलं, थोडंसं कंपॅरिझन, आपण महाभारत प्रत्येकाने ऐकलेलं आहे. जर युद्धभूमीचं निरीक्षण जर बघितलं तर एका दिशेला म्हणजे कौरवांच्या दिशेला 11 औक्षोहिणी सेना आणि पांडवांकडे किती, तर 7 औक्षोहिणी सेना. म्हणजे कॅल्क्युलेशन जरी सिंपल कॅल्क्युलेशन बघितलं तर पांडवाज वेर इन मायनॉरिटी. आणि इतकंच नवं तर एकापेक्षा एक महान योद्धे, भीष्म पितामह ज्यांच्याकडून सगळे शिकलेत, द्रोणाचार्य जे पांडव आणि कौरव ज्यांना थोडीफार युद्धकला येते ते सगळी कोणाकडनं शिकलेत, त्यांच्या आचार्याकडनं, जे द्रोणाचार्य. कृपाचार्य त्यांचे आचार्य, कुलगुरु. अश्वत्थामा ज्यांना अजेय मिळण्याचा वर मिळालेला आहे, कधीच अमरत्व मिळालेलं आहे. महारथी कर्ण ज्यांना इतके वर मिळालेले आहेत सूर्यदेवाकडनं, इंद्रदेवाकडनं. असे एकापेक्षा एक अमर अजेय योद्धे ज्यांच्याकडे आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्णांची नारायणी सेना ज्यांच्या पक्षामध्ये आहे, ज्यांची कथा आपण बघतो, पुढे जाऊन आपण चर्चा पण करू. दुर्योधनाने अतिशय युक्तीने संपूर्ण नारायणी सेना आपल्याकडे वळवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे एक प्रकारे बघितलं तर संख्याबल बघितलं तर पांडवांचा पराभव निश्चितच होता. कारण दुर्योधनाच्या सेनेमध्ये एकापेक्षा एक असे अमर अजेय योद्धे आहेत. तर इतकं असून सुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये भीती का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुर्योधन त्या नैराश्यापोटी, भीतीपोटी असं काही करू इच्छितोय, पण त्याला भीती अजूनही वाटते की मी कदाचित माझा पराभव तर होणार नाही. तर हे तेच आपलं पहिली शिकवण आहे की भौतिक संपत्ती आणि संसाधनं आपल्याला नक्कीच हमखास यश मिळेल अशी हमी देऊ शकत नाही. उलट पक्षी ज्यांच्याकडे ही संपत्ती असते कदाचित ते जास्त असुरक्षित तर नाहीत ना. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. सुरुवातीच्या काळात आपल्याकडे नोकिया फोन होते. म्हणजे जेव्हा सेलफोन आले तेव्हा नोकिया कंपनी खूप प्रसिद्ध होती. छोटासा फोन होता, नॉर्मल फोन होता, पडला तरी चालतो, हरवला तरी काही फरक नाही, कारण काही शेकडो रुपयात मिळायचा. आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. आपल्याकडे सेलफोन्स म्हणजे स्मार्टफोन आलेले आहेत. 10,000, 15,000, 20,000, हळूहळू 40,000, 60,000, 1.5 लाख, काही लाखामध्ये जाणारे स्मार्टफोन आहेत. पण अशी परिस्थिती आहे, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे, तो स्मार्टफोन 2 मिनिटासाठी सुद्धा जर आपल्या दृष्टीआड गेला तर हृदयामध्ये एक अशी इतकी वेदना होते, माझा पुत्र तर हरवला नाही ना. इतक्या अशा काही कल्पनेने आपण इतके म्हणजे विचलित होऊ शकतो. हो ना. नक्कीच आपल्याला सुद्धा असा अनुभव नक्कीच आला असेल. तर भौतिक संसाधनं खूप पुढे गेली आहे, टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, तरीही त्याच प्रमाणामध्ये ही जी असुरक्षिततेची भावना, म्हणजे रस्त्यावर झोपणारा एखादा भिकारी ज्याच्याकडे हरवण्यासाठी काहीच नाहीये, तो ज्या सुखाने झोपू शकतो तेवढ्याच सुखाने एक एस्टॅब्लिश्ड बिझनेसमन ज्याच्याकडे करोडोंची गाडी पार्किंग मध्ये उभी आहे, पण त्या गाडीला कुठे डेंट तर लागणार नाही ना, कोणी चोरून तर नेणार नाही ना, या भीतीने तो करोडपती तितक्याच सुखाने झोपू शकतो का, हा एक प्रश्न आपल्या पुढे नक्कीच आहे. सो ह्याला एक विरोधाभास म्हणा किंवा दैव दुर्विलास म्हणा, पण नक्कीच हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या पुढे दुर्योधन आपल्या कृतीने दाखवतोय की भौतिक सुरक्षा आणि संसाधने यशाची हमी देऊ शकत नाहीत.
किंबहुना जेव्हा व्यक्ती संपूर्णपणे आत्मकेंद्रित आणि अहंकारी बनतो, जसं आपण इकडे बघितलंय, एका ठिकाणी जर आपण बघितलं तर पांडव जे आहेत वनामध्ये जंगलामध्ये भटकतायत, पण महाभारत जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर आपण समजू शकतो, जरी कौरव आपल्या हस्तिनापूरच्या दरबारामध्ये सुंदर त्यांना जेवायला खायला सगळे दासदासी आहेत, सगळी संसाधनं आहेत, सगळं ऐश्वर्यामध्ये लोळतायत, झोपायला सुंदर बेड आहेत, आणि इतकं असून सुद्धा 13 वर्ष हे कौरव जे आहेत, खास करून दुर्योधन दुःशासन, सुखाची एक रात्रीची झोप सुद्धा घेऊ शकले नाहीत. का? कारण सारखी भीती त्यांना दटावते. पांडव काय करत असतील बुवा, ते परत तर येणार नाहीत, आले तर माझं राज्य तर बळकावणार नाहीत, अशी जी एक असुरक्षिततेची भावना आहे आणि त्याच्याद्वारे आलेली निराशा सारखी त्यांना सतावते. आणि दुसऱ्या ठिकाणी पांडव मात्र झाडाखाली का होईना सुंदर शांत झोप घेतायत. 5 गावं फक्त मागितली होती, पण ती सुद्धा देऊ शकले नाही. का? तर एक व्यक्तीचा हट्ट, आणि त्या हट्टा साठी इतक्या हजारो लाखो लोकांचे, म्हणजे 60 कोटी लोकांची त्यांना जीव द्यावा लागला. तर इतके भीषण परिणाम. युद्ध चालू असताना सुद्धा आपण वाचतो, महाभारतामध्ये बघतो, 18 दिवस हे युद्ध चाललं होतं, आणि 17व्या दिवशी, म्हणजे कल्पना करा, आता देर इज नथिंग टू लूज असं जसं म्हणू शकतो, दुर्योधनाकडे पुन्हा एकदा कृपाचार्य जातात आणि शल्य जातात आणि सल्ला देऊ इच्छितात की बाबा रे, भीष्मदेव जे आहेत, जे सेनापती होते, आता संपूर्णपणे निष्प्रभ झालेले आहेत, द्रोणाचार्य आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, अजेय कर्ण ज्याच्यावर आपण संपूर्ण आपला भार होता, तो सुद्धा त्याचाही मृत्यू झालेला आहे. आता तरी दुर्योधना, आजही वेळ गेलेली नाही. 17व्या दिवशी हे संभाषण चाललंय, आजही वेळ गेलेली नाही. अजूनही जर तू शरणागती पत्करलीस तर कदाचित युधिष्ठिर महाराज जे आहेत, ज्यांचं हृदय एवढं मोठं आहे, ते आजही तुला क्षमा करतील आणि आजही या युद्धाला विराम देऊ शकतो. आजही तुझ्या सर्वनाशाला तू थांबवू शकतोस. हा सल्ला देऊन सुद्धा दुर्योधन जो आहे तो बदला नाही. का? तर हट्ट. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती फक्त मी आणि माझं असा अहंकार घेऊन स्वतःबद्दल विचार करतो, तेव्हा सारासार बुद्धी ज्याला म्हणते, सारासार विचार करायची जी शक्ती असते ती संपूर्णपणे नष्ट झालेली असते. हेच आपण इतिहासामध्ये पण बघतो. हिटलर, ज्याने जे ज्यू आणि जर्मन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला आपण इतिहास चाळून बघितला तर आपण बघतो, तेच जर्मन आणि ज्यू जे सख्खे शेजारी बऱ्याच कालांतरापासून गुण्या गोविंदाने राहत होते, अचानक काय झालं की हिटलरने अशी काही विचारांची प्रवृत्ती अशी काही निर्माण केली की तेच जर्मन ह्या ज्यूंना आपला कालांतराचा शत्रू समजून बसले, आणि असा काही नरसंहार झाला की त्यातून काहीच मिळकत झाली नाही. तो हिटलरही नाही आणि तो नरसंहार झाला त्याला कोणी म्हणजे आन्सरेबल सुद्धा नाही. तर अशा प्रकारे इतिहासात पुन्हा पुन्हा आपण बघू शकतो, जेव्हा जेव्हा व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो, आत्मकेंद्रित बनतो, आणि खास करून व्हेन ही इज इन द लिडरशिप पोझिशन, एका नेत्याच्या भूमिकेमध्ये तो पुढे जातोय, तेव्हा हे खूप महत्वाचं आहे की त्याच्या मुळे जे दुष्परिणाम होणार आहेत त्याच्याबद्दल ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. तर पुढे जाऊ. पुढच्या सेक्शनमध्ये 13 ते 20 श्लोकामध्ये असे अनेक चिन्ह दिसू लागतात. संजय त्याचं डिस्क्रिप्शन देऊ इच्छितात इकडे, की असे काही बरेच चिन्ह जे दिसतात ज्याच्याने कौरवांचा नाश होणं स्वाभाविक आहे. तर ह्याच्यात मुख्य मुद्दा जो आहे ते भगवान कृष्णांना ऋषिकेश आणि माधव हे असं संजय सांगतायत. खास करून पांडवांचा शंखनाद, जो विजयाची चिन्ह, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखो भीमकर्मा वृकोदर, एकापेक्षा एक असे जेव्हा शंखांचे नाद होऊ लागतात, हत्ती म्हणजे महाभारतामध्ये आपण वाचतो, जेव्हा असे शंखनाद ऐकतात
मोठे मोठे भले भली महाकाय हत्ती बिथरू लागतात, घोडे उधळले जातात आणि रथी महारथींचे ध्वज थरथरायला लागतात. आणि ज्या रथावर स्वतः स्वयं भगवान श्रीकृष्ण आरूढ आहेत आणि ज्या रथावर हनुमानजी, म्हणजे ती छोटीशी कथा आपण बघतो महाभारतामध्ये, अर्जुनाच्या रथावर एक विजय चिन्ह म्हणून विराजमान आहेत, त्यांचा पराजय होणं शक्य नाही, हेच संजय इकडे सांगू इच्छितात. तर अशा प्रकारे आपण नंतर सुद्धा ही संपूर्ण भगवद्गीता जिकडे संपते आणि जेव्हा महाराज धृतराष्ट्र संजयाला विचारतात व्हॉट इज युअर कन्क्लुजन, 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये संजय क्लिअरली सांगतात. काय सांगतात? यत्र योगेश्वर कृष्ण तत्र यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतीर. जिकडे जिकडे योगेश्वर आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या अर्जुनासारखा भक्त आहे, तिकडे श्री विजय आणि भूती हे असणं स्वाभाविक आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य, विजय म्हणजे अद्वितीय विजय आणि भूती असामान्य सामर्थ्य हे असणं अटळ आहे. इतकं सांगून सुद्धा धृतराष्ट्र महाराज बधत नाही. तर एनिवेज इकडे एक खूपच महत्वाचा जो सूत्र आहे ते म्हणजे शरणागती ज्यांनी पत्करली आहे त्या भक्तांना भगवंत नेहमीच संरक्षण देतात. तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, द्वारकेमध्ये जेव्हा दुर्योधन जातात तर ते बघतात की अर्जुन सुद्धा पोचलेले आहेत, कारण कृष्णाकडनं वी हॅव टू गेट बेनिफिट्स, कारण भगवान श्रीकृष्ण हे न्यूट्रल आहेत. तर त्यांच्याकडनं सामर्थ्य ते आपल्या साईडने कसे वळवायचे हे दोघही बंधू राजांना चांगलं माहिती होतं. दोघेही पोचतात आणि असं काही होतं की भगवान, त्या गोष्टीमध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, टाइम इज लिमिटेड, अर्जुनाला विचारतात, हे अर्जुन, मी सर्वप्रथम मला वाटतं तू आलेला आहेस, तर माग, तुला काय मागायचंय. एका साईडला मी आहे ज्याच्यात मी कुठलंही शस्त्र घेणार नाही अशी शपथ घेतलेली आहे, मी सुदर्शन चक्रही चालवणार नाही, आणि दुसऱ्या साईडला माझी महापराक्रमी नारायणी सेना आहे, माग तुला काय मागायचंय. आणि दुर्योधन इकडे विचार करतोय, मनातल्या मनात जळफळाट होत आहे, अरे भगवान हे काय करतायत, कृष्ण काय करतायत, अर्जुनाला का विचारलं. तर अर्जुन जेव्हा म्हणतात नारायणी सेना राहू दे, मला भगवंत तुम्ही पाहिजेत, आणि दुर्योधन मनातल्या मनात हसतोय, छद्मीप्रमाणे म्हणतोय, हा मूर्ख अर्जुन, याला कळत नाही, नारायणी सेना जी आपल्याला कुठल्याही युद्धात विजय मिळवून देऊ शकेल ती सोडून हा या कृष्णाला मागतोय. आणि कृष्ण कसा, ज्याच्याकडे युद्ध पण म्हणजे आयुध पण नसणार आहेत. तर असा त्यावेळेला दुर्योधनाला असं वाटलं, पण अर्जुनाला नक्कीच माहिती होतं काय, यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे जिकडे भगवंत आहेत तिकडे विजय निश्चित आहेच. आणि हेच संजय नंतर सांगू शकतात. तर मुख्य म्हणजे कधी कधी आपल्या जीवनात आपल्याला असं वाटतं की शरण जाणं हे कमीपणाचं वाटतं, पण जर तेच शरणागती जी आहे ती भगवंतांसारख्या व्यक्तीकडे जर आपण गेलो तर ते नक्कीच कमीपणाचं नसून सुज्ञपणाचं लक्षण आहे, हे आपण ह्या संपूर्ण प्रसंगामधनं शिकू शकतो. तर शरणागती पत्करलेल्या भक्तांना नक्कीच भगवान संरक्षण देतात. आणि म्हणूनच आपण बघू शकतो की पांडव संपूर्णपणे निर्भय होऊन या युद्धामध्ये उतरतात नंतर, आणि भगवान श्रीकृष्णावरील आपला विश्वास जो आहे तोच आपल्याला असा निर्भयपणा देऊ शकतो. टू द डिग्री वी हॅव फेथ इन द लॉर्ड, ज्या स्तरापर्यंत आपला विश्वास असेल, आपली श्रद्धा असेल, त्या स्तरापर्यंत भगवंत आपल्याला नक्कीच संरक्षण देतील, असा विश्वास भगवद्गीता आपल्याला देते. ध्रुवा नेतिर मतिर्मम. तर अशा प्रकारे पुढे जाते ही गीतेची कथा. अनिश्चिततेचा काळ आता चालू होतोय, पण तिथे जाण्यापूर्वी इकडे अजून एक महत्वाचा पॉइंट आहे जे संजय सांगतायत. जर आपण बघितलं संपूर्ण गीतेचा जर अभ्यास केला, जेव्हा जेव्हा संजय जे आहेत भगवंतांना इंट्रोड्यूस करतायत, भगवंत काय म्हणाले, तेव्हा ते हे म्हणत नाहीत श्रीकृष्ण उवाच, नारायण उवाच, देव उवाच, असं कधीच म्हणत नाहीत. काय म्हणतात? श्री भगवान उवाच. हा भगवान जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. विष्णू पुराणामध्ये पराशर मुनी या भगवान शब्दाची व्याख्या
एक खूप सुंदररित्या करतात. भगवान म्हणजे ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य संपूर्णपणे इन ऑल फुलनेस. कुठली 6 ऐश्वर्य? बल, बुद्धी, सौंदर्य, ऐश्वर्य, ख्याती आणि वैराग्य. आता तुम्ही म्हणाल या जगामध्ये आपण बरेच लोक बघतो बलवान असतात, पण जे बलवान असतात ते खरोखर बुद्धिमान असतील का त्याच क्षणी? कदाचित नाही. जे खूप बुद्धिमान असतात, आईन्स्टाईन सारखे लोक, ते खरोखर सुंदर दिसतात का? कदाचित नाही. जे सौंदर्यवान असतात, नट नटी, बरेच बॉलिवूडचे हॉलिवूडचे नट असतात, खूप सुंदर दिसतात, पण ते बलशाली आणि बुद्धिमान त्याच वेळेला असू शकतील का? कदाचित नाही. ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे ते खरोखर बुद्धी आणि बल सुद्धा असतील का? नाही. तर अशा प्रकारे असा कोणीही व्यक्ती आपण कदाचित शोधू शकणार नाही या जीवनामध्ये ज्यांच्याकडे ही 6 ऐश्वर्य, बल, बुद्धी, सौंदर्य, ऐश्वर्य, ख्याती आणि वैराग्य एवढं सगळं असून मी त्याच्याशी संपूर्णपणे डिटॅच्ड आहे असं आपण कधीच बघू शकत नाही. आणि नेमका ह्याच 6 गोष्टी, ही 6 ऐश्वर्य ज्या व्यक्तीमध्ये संपूर्णपणे म्हणजे 99% नव्हे 100%, आणि याची चर्चा आपण पुढच्या अध्यायामध्ये करूच, ज्या व्यक्तीमध्ये आहे असाच व्यक्ती फक्त भगवान म्हणण्याच्या लायकीचा आहे. आणि म्हणूनच असे असामान्य गुण असलेले व्यक्ती जे भगवान श्रीकृष्ण 27 वेळा मोजून संजय भगवंतांचा उल्लेख गीतेमध्ये करतात आणि प्रत्येक वेळेला ते काय म्हणतात? श्री भगवान उवाच. असे भगवंत जो तिन्ही जगाचा स्वामी ज्याला म्हणतात, कल्पना करा एका भक्ताच्या सेवकामध्ये आपल्या समोर उपस्थित आहे. आणि कोणता सेवक? तुच्छ सेवा म्हणजे म्हणू नये, पण ड्रायव्हरची जी सेवा आहे लौकिक अर्थाने इट्स नॉट अ व्हेरी डिग्निफाईड प्रोफेशन. टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर आपण म्हणतो, इज नॉट अ व्हेरी प्रॉमिनंट प्रोफेशन. पण तरीही भगवंत जे सगळ्या जगताचे स्वामी आहेत, एका तुच्छ सेवकाची म्हणजे अर्जुनाच्या सारथीची सेवा त्यांनी घेतलेली आहे, सारथीचा रोल घेतलेला आहे. तर ह्याच्यातनं आपण हे नक्की शिकू शकतो की भगवान, जरी ते भगवान असतील, तिन्ही जगाचे स्वामी असतील, पण जेव्हा त्याचा प्रश्न आपल्या जिव्हाळ्याच्या भक्ताचा येतो तेव्हा ते एक सेवकाची भूमिका घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. आणि खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण बऱ्याच धर्मामध्ये जे रूढी अर्थाने जे धर्म आहेत, ख्रिश्चॅनिटी म्हणा, इस्लाम म्हणा, ही अशी एक कल्पना रूढ होते की गॉड किंवा अल्लाह किंवा भगवान जे आहेत ते एखाद्या निरंकुश राजाप्रमाणे आहेत. तुम्ही जर माझे नियमाप्रमाणे वागलात तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन, स्वर्गीय आनंद देईन, पण जर तुम्ही माझे नियम तोडले तर मात्र मी तुम्हाला शिक्षा देईन. अशी एक छबी आपल्या समोर निर्माण केली जाते भगवंतांची. आणि म्हणून कधी कधी भीतीपोटी म्हणा, घाबरून म्हणा, किंवा एक ड्युटी म्हणून आपण देवळात जातो, नतमस्तक होतो, तीर्थप्रसाद घेतो, पण मनात एक भीती असते, चुकून मी जर पाप केलं तर हा व्यक्ती मला शिक्षा करायला मागे पुढे बघणार नाही. हेही एका अर्थाने खरं आहे, भौतिक प्रकृती कोणालाच माफ करत नाही जी भगवंतापासून आलेली आहे. पण त्याही मागे जाऊन एक प्रगल्भ जी भगवंतांची व्याख्या आहे ती म्हणजे एक प्रेमरूपी पिता. एखाद्या प्रेमळ बापाप्रमाणे, पित्याप्रमाणे भगवान जे आहेत आपल्या भक्तासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात. हा एक प्रमुख विचार या श्लोकामधनं येतो, जेव्हा अर्जुन ऑर्डर करतायत भगवंतांना. कोणाला? भगवान कृष्णांना. हे भगवंता, चल, मला घेऊन चल या युद्धभूमीच्या मध्ये. ही एक ऑर्डर करतायत कोणाला? सारथ्याला. तर हे खूपच इम्पॉर्टंट विषय वस्तू आहे ज्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. भगवंत आपल्या भक्ताच्या सुखासाठी नम्र भूमिका स्वीकारण्यास सदैव तत्पर असतात, आणि ते एखादा हुकुमशहा नव्हे तर एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे भक्तांबरोबर प्रेमाने आदान प्रदान करतात. तर ह्याची चर्चा आपण नक्कीच करू. तर यातून एक छोटीशी शिकवण आहे. आपण आज आता ऑलमोस्ट 8 वाजत आलेले आहेत. मला अजून कदाचित 10 मिनिटं लागली असती, पण वेळेचं बंधन आहे. मला माहिती आहे आज शनिवार आहे, आपल्या सगळ्यांचे कार्यकलाप असतील, तर आपण एक 2-3 मिनिटात विराम घेऊ.
पण जाण्यापूर्वी एक महत्वाची अजून एक शिकवण आपण एक कॅरी अवे म्हणून घेऊ शकतो. ती म्हणजे अर्जुन, आता आपण पुढे बघणार आहोत, अर्जुनाला भरपूर प्रश्न येतात की माझे गुरु समोर आहेत, मग मी दया का दाखवू नये, आणि मी जर यांना मारलं तर मी यांच्याबरोबर आनंदाचे आदान प्रदान कसं करू शकू, फक्त मी आणि माझे 5 भाऊ राजसिंहासनावर बसलोय, तर आनंदाचं आदान प्रदान कोणाबरोबर करणार? जर हेच नसतील, माझे सखा बंधू नातलग जर नसतील, तर मी कसा आनंदी राहू शकू? आणि मी जर इतक्या हत्या सगळ्या केल्या तर इतकं सगळं पाप मला मिळणार, मला नरक यातना भोगाव्या लागतील, तर ते कशासाठी मी घेऊ? आणि हा जो नरसंहार आहे, तो संहार झाल्यामुळे किती लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, त्याला मी जबाबदार का होऊ? आणि इतकं सगळं करून मी हे सगळं करण्यापेक्षा एखाद्या वृक्षाखाली जाऊन भगवंतांचं नामस्मरण का करू नये? तर असे एक बाळबोध आणि वरकरणी खरे वाटणारे प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये येणार आहेत. आणि याच्यामुळे हा जो महापराक्रमी सर्वश्रेष्ठ योद्धा धनुर्धर ज्याला म्हटलं जातं, महापराक्रमी क्षत्रिय अर्जुन, हा संपूर्णपणे गलित गात्र होऊन सगळी शक्ती त्याची नाहीशी झाले, गांडीव धनुष्य त्याच्या हातातून निखळून पडलंय, आणि हा मटकन खाली बसतात म्हणतात ना, तसा खाली बसून संपूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पण तरीही ऑफकोर्स याची चर्चा आपण करूच उद्याच्या सत्रामध्ये, पण एवढ्या कठीण परिस्थितीत असून सुद्धा अर्जुनाने चिंतन करण्यासाठी वेळ काढला. ही एक महत्वाची शिकवण आपण इकडे घेतोय. म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही विचारतो आजकाल, जेव्हा गीता डिस्ट्रीब्यूट करायला जातो, की थोडा वेळ गीता वाचा, आपण एवढं सगळं महत्वाचं, कोणी जनरल मॅनेजर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सायंटिस्ट आहे, आपल्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या आहेत, पण तरीही आपल्या 24 तासामध्ये थोडासा वेळ काढून, 24 तासामधलं फुल ना फुलाची पाकळी, एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास काढून आपण भगवंतांबद्दल थोडा ग्रंथाचं श्रवण करावं, वाचन करावं, मंत्रांचं उच्चारण करावं, नामस्मरण करावं. तर कारण काय दिलं जातं? नो टाइम सिंड्रोम, माझ्याकडे वेळ नाही, इधर मरने का टाइम नहीं है, असं एक डायलॉग मारला जातो. आणि ह्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येतं. तर अर्जुनाकडे आपण हे शिकू शकतो की युद्धभूमीवर आहे, म्हणजे ही कोणती सामान्य गोष्ट नाहीये, इकडे जीवन मरणाचा प्रश्न आहे. एक क्षणाचा विलंब आणि मृत्यू तुमच्या दारावर उभा आहे. तर अशा भयंकर परिस्थितीत सुद्धा अर्जुनाने आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ काढला. तर हे अर्जुन आपल्याला हे शिकवतात की बाबा रे मनुष्या, तू इतका बिझी असशील, पण तरीही आपल्या मनुष्य जीवन, हे जीवन मला का दिलं झालंय, का देण्यात गेलं आहे? मृत्यू मला नकोय, तरी मला एक दिवस मृत्यू अटळ आहे, आणि पुन्हा जन्म मला त्या यातना भोगायच्या नाही, तरी मला एका मातेच्या गर्भामध्ये जन्म देण्यात येतो. या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी मला नको आहेत, वार्धक्य नकोय, रोगराई नकोय, कोविड नकोय, पण तरीही माझ्यावर या थोपल्या जातात. का? ह्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी मी वेळ काढला पाहिजे. हीच आठवण अर्जुन आपल्याला या प्रसंगाद्वारे करून देतात. तर आता इन्सिडेंटली 8 वाजलेले आहेत माझ्या घड्याळात, आणि आपण अजूनही थोडे 10 श्लोक मागे आहोत, पण हरकत नाही, ह्याची चर्चा आपण आपली चर्चा कंटिन्यू ठेवू. उद्याचा अध्याय थोडा मोठा आहे, कदाचित उद्याही संपू शकणार नाही, पण पुढचे अध्याय थोडेसे छोटे आहेत. सो वी हॅव अ होप. तर अशा 18 दिवसामध्ये आपण नक्कीच ह्या सगळ्या 18 अध्यायांचं अवलोकन करू, असा आशीर्वाद तुमच्याकडनं प्राप्त करून आज आपली चर्चा आपण इकडे संपूया. थोडक्यात आज आपण काही महत्वाच्या मुद्द्यावर गोष्ट आपण चर्चा केली. समरी, पहिला धडा जो आपण शिकलो धृतराष्ट्राकडनं आणि दुर्योधनाकडनं, ते म्हणजे प्रत्येक वेळेला भौतिक संपत्ती, शक्ती, सुरक्षेची जी संसाधनं आहेत ती आपल्याला संपूर्णपणे निर्भय बनवू शकतात असं नाही. कारण आपण स्वकेंद्रित आणि स्वार्थाने अंध जेव्हा होतो तेव्हा निराशा आपल्या पदरी येणं अटळ आहे.
हीच शिकवण आपल्याला धृतराष्ट्र आणि दुर्योधन आणि त्यांची वागणूक आपल्याला देते. आणि पुढे जाऊन आपण हेही बघतो की भगवंत जे आहेत एका निरंकुश राजाप्रमाणे राज्य करण्यासाठी आलेले नसून ते भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान पण करू इच्छितात. तर शरणागत होणे, भगवंतांना शरणागत होणे हे कमीपणाचं नसून एक भाग्याचं लक्षण आहे. हे सुद्धा आपल्याला अर्जुन त्याच्या उदाहरणाद्वारे शिकवतात. आणि अंततः अनिश्चितता, गोंधळ, जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये गोंधळ येतो तेव्हा तेव्हा आत्मपरीक्षणासाठी थोडासा वेळ काढून या भगवंतांच्या, या गुरुपरंपरेच्या कृपेने आपल्याला हे जे अमूल्य ज्ञान मिळालं आहे त्या ज्ञानाचा थोडासा आपण वेळ काढून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि गुरुजनांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हीच शिकवण आपल्याला या चर्चेमध्ये मिळते. तर अशा खूप सुंदर गोष्टी आपण शिकणार आहोत. मी जसं म्हटलंय, प्रत्येक हर मोड पर, जसं हिंदीमध्ये म्हणतात, प्रत्येक अध्यायामध्ये असे बरेच टर्निंग पॉइंट्स येतात जिकडे आपल्याला एक सुंदर शिकवणी ज्या आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच त्याचा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो आणि आपण अप्लाय करू शकतो. तर मला नक्कीच विश्वास आहे की आज आपलं छोटंसं संभाषण आपल्याला नक्की प्रेरित करेल. मला माहिती आहे की वेळ काढणं खूप कठीण आहे. प्रत्येक दिवशी म्हणजे वीकडेज मध्ये एक एक तास बाहेर काढणं आपल्या बिझी स्केड्यूलमध्ये, कदाचित शनिवार रविवारी इझी असेल, पण सोमवार मंगळवार ऑफिसच्या वेळेतनं वेळ काढून आपण ते करणं आणि त्याच्यासाठी आपण सगळे रेडी आहात हे बघूनच मला खूप आनंद होत आहे. आणि मी आशा आणि प्रार्थना करतो की हा असाच प्रवास आपण पुढे चालू ठेवूया. तर हे सांगून मी आजची आपली चर्चेला स्वल्प विराम म्हणीन, विराम देऊ इच्छितो. श्री कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हिताय गौर प्रेमानंद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आज आपण आल्याबद्दल. जसं मी म्हटलं, आपली कोर्सची वेळ तर झालेली आहे. ज्यांना कोणाला लॉग आउट करायचं असेल ते करू इच्छितात ते करू शकतात. आणि ज्यांना थांबून काही प्रश्न असतील आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल, भगवद्गीतेबद्दल इन जनरल किंवा जीवनाबद्दल इन जनरल काही प्रश्न असतील तर मी थोडासा जो माझा अनुभव आहे त्याच्याद्वारे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि नाही देऊ शकलो तर माझ्या सिनियर्सची मार्गदर्शन घेऊन मी परत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. So, Ketan Prabhu, if you have any announcement, otherwise, if there are any questions, कोणाचे काही प्रश्न असतील आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून स्वतःही विचारू शकता. कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता इथेच. आपले काही अभिप्राय असतील किंवा काही कमेंट्स असतील तेही देऊ शकता. पॉझिटिव्ह म्हणा किंवा ज्याच्यातनं आम्ही थोडं इम्प्रूव्ह करू शकू तेही सुद्धा आम्ही वी आर मोस्ट वेलकम. सो तुम्ही जितकं इंटरॅक्शन कराल तेवढा माझाही उत्साह द्विगुणित होईल. सो वी वेलकम युअर क्वेश्चन्स, क्वेरीज, कमेंट्स, फीडबॅक. प्रोजेक्ट चॅट मध्ये एक प्रश्न आलाय, हाऊ डू वी कंट्रोल अवर निगेटिव्ह इमोशन्स. योगेश रासने प्रभू, तुम्ही कुठे आहात मला माहित नाही. आय डोंट नो. इट्स अ व्हेरी नाईस क्वेश्चन. मी पुण्यामध्ये आहे. नाही म्हणजे व्हिडिओ दिसत नाहीये. ओके, येस. सो योगेश प्रभूजी, तुमचा प्रश्न अतिशय काय म्हणतात त्याला, अकॉर्डिंग टू टाइम, प्लेस अँड सर्कमस्टान्स. कारण खरोखरच आजच्या युगामध्ये खास करून कोविड पर्व आपण नक्की सांगू शकत नाही की आपण ते संपलंय का ते नवीन पर्व चालू होणार आहे ह्याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. पण देर इज अमाऊंट ऑफ निगेटिव्हिटी ऑल अराउंड इन द सराउंडिंग. आणि तुमचा प्रश्न, योगेश प्रभूंनी प्रश्न विचारलाय, हाऊ डू वी कंट्रोल अवर निगेटिव्ह इमोशन्स. बरोबर. तर ऑफकोर्स या प्रश्नाची खूप विस्तृतपणे आपण चर्चा पुढे या आपल्या अध्यायामध्ये नक्कीच होणार आहे. कारण हा एक जो प्रमुख विषय आहे तो हाच आहे. अर्जुन सुद्धा असाच निगेटिव्ह विचारधारा, म्हणजे
जरी अर्जुन क्षत्रिय होता आणि त्याचं जे कर्तव्य होतं ते युद्ध करणं, आणि पहिल्यांदा करत नव्हता, विराट युद्धामध्ये सुद्धा एक हाती त्यांनी सगळ्यांना पराभूत केलं होतं आणि बऱ्याच जणांचा शत्रू पक्षाची हत्या पण झाली होती. म्हणजे युद्ध करणे आणि समोरच्या व्यक्तीला युद्धामध्ये मारणे हे अर्जुनासाठी काही नवीन नव्हतं, आणि क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध करणे हे त्याचं कर्तव्य होतं. आणि ते जर त्याने कर्तव्य केलं तर परिणाम काही असो, म्हणजे जिंकला जरी असता, जरी हरला जरी असता, किंवा मृत्युमुखी जरी पडला असता, असं आपण विचार करू, तरीही तो सद्गतीलाच प्राप्त झाला असता. त्याचा जो परिणाम आहे तो चांगलाच झाला असता, कारण त्याचं त्याने कर्तव्य निभावलं असतं. असं असताना देखील तो संपूर्णपणे निगेटिव्ह, म्हणजे मी का करू आणि हे करण्याने कसे भीषण परिणाम होतील आणि त्यामुळे मी का करू नये, जेणेकरून मी सगळं माझं जे कर्तव्य आहे ते सोडून द्यायला हवं, अशा पॉझिटिव्ह माइंड फ्रेम मधून निगेटिव्ह माइंड फ्रेम मध्ये. म्हणजे जो अर्जुन संपूर्णपणे द्रौपदीचा जेव्हा अपमान झाला होता तेव्हा त्याचे बाहूस पुरत होते की कधी एकदा मी या कौरवांना धूळ चारीन, आणि युद्धासाठी इतका अतिउत्साही, आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्या रथावर आरूढ आहेत, आणि असे असताना सुद्धा आता मात्र तो संपूर्णपणे गलित गात्र झालेला आहे. तुमचा प्रश्न अगदीच, म्हणजे काय म्हणतात त्याला, हा 18 अध्यायांचा जो काळ आहे त्याच्यातनं जे आपल्याला बरेच सोल्युशन मिळणार आहेत, तो त्याचा जो मूलभूत प्रश्न आहे तो हाच आहे, हाऊ डू वी कंट्रोल. तर थोडक्यात मी त्याचे बरेच काय म्हणतात त्याला, बऱ्याच पैलू आहेत उत्तराचे, आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर ABCD. A म्हणजे असोसिएशन, B म्हणजे बुक्स, C म्हणजे चॅन्टिंग आणि D म्हणजे डाएट. प्रॅक्टिकल आन्सर मी तुम्हाला देणार आहे किंवा देण्याचा प्रयत्न करतोय. सो योगेश प्रभू, जर तुम्हाला निगेटिव्ह विचारधारेमधनं पॉझिटिव्ह विचारधारेमध्ये यायचंय तर तुम्हाला 4 अक्षरं लक्षात ठेवायची आहेत. कुठली 4 अक्षरं सांगू शकाल? मी सांगितली योगेश प्रभू. यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. आपण संभाषण करूया थोडंसं. A for association, B for ABCD. या A for association, B for books, C for chanting, and D for diet. व्हेरी नाईस, वंडरफुल. बघा, तुम्हाला पॉझिटिव्ह जीवनाचा मूलमंत्र, आणि हा मी इन्व्हेंट केलेला नाही, हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये एका रहस्य रूपी ज्ञानाद्वारे, गुरु परंपरेद्वारे आपल्यापर्यंत आलेला आहे. असोसिएशन म्हणजे काय, तर समविचारी व्यक्तींबरोबर सहवास करणे. आणि समविचारी कसे असायला पाहिजे, जे भगवंतांनी दिलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतायत, जे भक्त आहेत ऑलरेडी, जे प्रॅक्टिसिंग, जे स्पिरिच्युअलिस्ट आहेत, आध्यात्मिक प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्यांच्या बरोबर संग करणे हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण बघतो की बाहेरच्या दुनियेमध्ये जर आपले मित्र दुर्दैवाने पिणारे असतील आणि आपण जरी पित नसू, इट इज अ मॅटर ऑफ टाइम की आपण सुद्धा मद्याच्या आहारी जाऊ. बरोबर आहे ना? सिगरेट पिणारे मित्र असतील, सारखे सिगरेट पिणारे चेन स्मोकर्स, आपण जरी पिणारे नसू तरी कालांतराने आपल्या हातात सिगरेट नक्कीच येणार, आणि एक तरी झुरका मारून बघू रे काय होतंय, ही इच्छा आपल्यामध्ये नक्कीच प्रबळ होणार. तर ज्या प्रकारे आपण आपला संघ ठेवतो, असं इंग्लिशमध्ये म्हणतात ना, द काइंड ऑफ कंपनी, आय कॅन अंडरस्टँड यू बाय द कंपनी व्हॉट यू कीप. तर त्याच ओघाने आपण म्हणू शकतो, जर आपला संघ, आपल्या सभोवताली आपण ज्यांच्या बरोबर आपण व्हॅल्यू टाइम स्पेंड करतो, तो संघ आपण जर निवडला, अशा लोकांचा जर संघ ठेवला, जे भक्त आहे, जे आध्यात्मिक दृष्टीने विचार करतात, गीतेचा, भागवताचा अध्ययन करतात आणि त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा संघ जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर वी वुड ऑलवेज गेट पॉझिटिव्ह थिंकिंग. देन B इज फॉर बुक्स. जसं आज तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासाठी इकडे आपण जमलो आहोत, तर कुठले बुक्स आपण म्हणतोय? मॅथ्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, त्या सगळ्यांचा अभ्यास करणं पण महत्वाचं आहे, कारण आपलं प्रोफेशन आहे, आपल्याला पोटापाण्याचा पण विषय आहे, तर त्याचा अभ्यास नक्कीच करावा, नाही असं नाही. पण त्याचबरोबर हे जे मटेरियल नॉलेज आहे त्याच्या व्यतिरिक्त जे स्पिरिच्युअल अँटी मॅटर जे आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन, जसं मी म्हटलं, कुठल्याच शाळेत शिकवला न जाणारा विषय
म्हणजे मी कोण आणि भगवंत कोण आणि मी कुठून आलो, मृत्यू म्हणजे काय, मी कुठे जातोय, आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून या जीवनामध्ये मी काय उद्देश गाठलं पाहिजे, हा विषय कुठल्याच शाळेच्या कुठल्याच मध्ये SSC असो, CBSE असो, ICSE असो, मग इंटरनॅशनल करिक्युलम असो, काही असो, त्याच्यात दुर्दैवाने हे विषय घेतले जात नाहीत. कुठले 5 विषय? ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. तर अशा विषयांना थोडासा वेळ काढून आपण 15 मिनिटं का होईना भगवद्गीता उघडावी, एखादा श्लोक वाचावा, त्याचा परपोट वाचावा, आणि अशा प्रकारे ह्या ज्ञानाद्वारे, हे ज्ञान जे आहे ते दिव्य ज्ञान आहे, ते डायरेक्टली फक्त बुद्धीला नव्हे तर आपल्या हृदयाला जाऊन भिडतं. तर थोडासा आपण ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून घ्यावा. सो बी फॉर बुक्स, A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग. कलियुगामध्ये खास करून आधीच्या युगामध्ये लोक भगवंतांना समजून घेण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी यज्ञ कर्म करायचे, तपश्चर्या करायचे, मोठ्या मोठ्या विग्रहांची सेवा करायचे. पण हे सगळं कलियुगामध्ये शक्य नाही. आजकाल तसे ब्राह्मणही मिळत नाहीत, मंत्र उच्चारला जात नाही, साधं तूप घातलं तरी ते जळत नाही, मग काडेपेटी लावून रॉकेल घालून आपल्याला यज्ञ करावा लागतो. तर तशी संसाधनं पण आजकाल नाहीयेत. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात सोपा विषय जो दिलेला आहे भगवंतांना समजून घेण्याचा, तो म्हणजे नाम स्मरण करणे. हरे कृष्ण महामंत्र. फॉर एक्झाम्पल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असे दिव्य नावांचा जप 5 मिनिटं 10 मिनिटं जरी केला तरी तुम्ही बघाल की आपल्या जीवनामध्ये एक आतमधून, म्हणजे अंतर्गत रूपया एक अशी स्फूर्ती येते, जीवन नव्याने बघण्याचा दृष्टिकोन मिळेल, आणि अशा नामस्मरणाने आपण आपल्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच आणू शकतो. सो C फॉर चॅन्टिंग. आणि लास्ट D फॉर डाएट. डाएट म्हणजे जसं भगवंत पुढे सांगणार आहेत भगवद्गीतेमध्ये, आपला डाएट जो आहे तो बॅलन्स्ड असला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं आपलं अन्न जे आपल्याला चांगले विचार करण्यासाठी प्रवृत्त करतील, असं सत्व गुणामध्ये असलेलं जे प्रामुख्याने जे असलेलं अन्न आहे तसंच आपण घेतलं पाहिजे. म्हणजे अन्नांचे पण विभाग असतात. फूड आयटम्स आर ऑल्सो डिवायडेड. तमोगुणी, रजोगुणी, जे अतिशय तामस प्रवृत्तीचे, जे मांस आहे, रक्त आहे, जे सडलेलं आहे, ते जर आपण भक्षण केलं तर तशाच आपल्या प्रवृत्ती बनतात. वी बिकम व्हॉट वी ईट, जसं म्हणतात ना. आणि रजोगुणी प्रवृत्तीचे जे खूप तेलकट, तुपकट आणि खूप मसालेदार खाल्लं तर आपल्याही ज्या प्रवृत्ती आहे, काम, क्रोध, लोभ, अशा प्रवृत्ती आपल्याला बळावतात. म्हणूनच साधं सत्वगुणी अन्न भगवंतांना चांगल्या प्रकारे भोग लावून आपण जर प्राशन केलं तर आपली जी भावना आहे ती सुद्धा शुद्ध होण्यास मदत मिळते. सो थोडक्यात मी सांगतोय तुम्हाला, जसं मी म्हटलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण 18 दिवसांचं जे आहे आपण करणार आहोत प्रवचन, ते संपूर्ण 18 दिवस अजून जर आपण घेतलं तर तुमच्या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे उत्तर मिळेल. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर ABCD. A of like-minded people, B for books, studying transcendental books, C for chanting, भगवंतांचं नामस्मरण, D for diet, सत्वगुणी अन्नाचं प्राशन आपल्या जीवनामध्ये आपण प्रवेश करून घेऊ शकतो. डज इट हेल्प? यू कॅन स्टार्ट प्रॅक्टिसिंग. जसं आपण म्हणतो ना की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. सो आपण जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, ही झाली थिअरी. मी तुम्हाला थिअरी सांगितली, तुम्ही ऐकली, तुमच्या मेंदूमध्ये गेली, रजिस्टर करण्यात आली. पण जोपर्यंत आपण त्याच्यावर ऍक्च्युअली प्रॅक्टिस करत नाही, प्रयोगशाळेमध्ये जाऊन जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो, तेव्हा आपल्याला न्यूटनने सांगितलेलं, आइन्स्टाईनने सांगितलेलं खरं आहे, कारण हे असंच घडतंय. तर या जीवनाच्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला प्रयोग करायला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, आणि जसा जसा आपण अनुभव घेऊ तसा तसा आपण प्रगल्भ होत जाऊ. सो माझी मला, यू कॅन स्टार्ट प्रॅक्टिसिंग ऑन दीज प्रिन्सिपल्स अँड यू विल सी देर इज अ पॉझिटिव्ह चेंज व्हेरी शॉर्टली इन युअर लाईफ. हे मी अनुभवातनं आणि माझ्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांच्या अनुभवातनं, छोट्याशा अनुभवातनं मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. I hope I have tried to answer your question in some ways. Yes, sir. Thank you so much, sir. Thank you. Does it help, Yogesh Prabhu? योगेश, Yes, sir. तुमचा फीडबॅक सुद्धा ऐकणं गरजेचं आहे.
Hello. Yes, we can hear you. Yes, sir. Now, next 18 days माझ्यासाठी हे लाईफ चेंजिंग असणार आहे. डेफिनेटली. आणि आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट अँड ब्लेस्ड की आय एम बीन असोसिएटेड विथ दिस. ही भगवंतांची इच्छा आहे. येस, थँक्यू. सो ज्याला धर्म संयोग म्हणतात, कुठली आपोआप होत नसते. तुम्ही या गीतेच्या कोर्सला येणं आणि मी तुमच्या सेवेमध्ये गीतेबद्दल थोडंफार ज्ञान शेअर करणं, जे मला माझ्या नशिबाने मिळालेलं आहे, हा कुठलाही चान्स नाहीये, योगायोग नाही. कारण योगायोगाला अनुरूप शब्द जो आहे, आपली कर्म आणि आपला धर्म ह्याचा जेव्हा संयोग होतो, भगवंतांची कृपा आपल्याला मिळते, तेव्हाच या गोष्टी शक्य आहेत. या क्षणी सुद्धा असे लाखो लोक आजूबाजूला आहेत, आपल्या शेजारी पाजारी, किंबहुना आपल्या घरात सुद्धा, जे कदाचित अटेंड करू शकतात पण करण्याची इच्छा नाही, जे या कॉलवर नाहीत किंवा भगवद्गीतेचा अभ्यास करू इच्छित नाहीत, पण तुम्ही आलात. तर नक्कीच ही भगवंतांची कृपा आहे आणि मी पण तेवढाच तुमचा आभारी आहे की तुमची सेवा करण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे. सो थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. आणि असंच आपण 18 दिवसात या विचारांचा आदान प्रदान करूया. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच. छाया माताजी. येस, योगेश प्रभू, थँक्यू सो मच. आय थिंक छाया माताजींनी हात वर केलेला आहे. वुड यू लाईक टू अनम्यूट युअरसेल्फ? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न आहे की माझ्या रिलेटिव्हने मला हा प्रश्न विचारला होता की जसं भगवंतांनी दुर्योधनाच्या व्यक्तीला मारावं हे असं सांगितलं अर्जुनाला, इस्कॉनचीच भगवद्गीता ते वाचतात. तर ते म्हणतात, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की भगवद्गीतेमधून आपल्याला ही शिकवण मिळते की जसे 6 प्रकारच्या आतताई आहेत, तर त्यांना मारल्याने पाप लागत नाही. तर असे आपल्या समाजामध्ये काही व्यक्ती असतील दुर्योधनासारखी प्रवृत्ती असणारे, तर त्यांना मारलं पाहिजे. तर त्यातून ते हे संदेश शिकतात, तर ते हे कितपत योग्य आहे आणि त्यांना आपण कसं पटवून दिलं पाहिजे? खूपच चांगला प्रश्न आहे. वरकरणी बघता जो नवखा माणूस आहे त्याने जर गीतेचा सखोल अभ्यास न करता गीतेचा एखाद्या स्टोरी फॉर्म मध्ये एक प्रसंग म्हणून कोणाकडून ऐकला, तर तो काय ऐकेल की 2 भावंडांमध्ये भांडण झालं होतं, वैर होतं, कुटुंब वैर, आणि ते एकत्र आले आणि महासंहार झाला. आणि त्याच्यात भगवान जे कृष्ण आहेत ते अजूनही, जरी अर्जुन सांगतोय पुन्हा पुन्हा की बाबा रे, मला हे युद्ध करायचं नाहीये, आय वॉन्ट टू रिटायर, हे युद्ध केल्याने इतकं पाप लागणार आहे, इतक्या लोकांचा संहार होणार आहे आणि इतके भयंकर परिणाम होणार आहे, त्यापेक्षा मी आता सगळं सोडून देतो आणि एखाद्या झाडा वृक्षाखाली जाऊन छानपैकी समाधीस्थ होतो. एवढा चांगला पर्याय देऊन सुद्धा भगवंतांनी त्याला हिंसेसाठी प्रवृत्त केलं. आणि अशी हिंसा जी भूतो न भविष्यती, संपूर्ण इतिहासात, मानवजातीच्या इतिहासात अशी हिंसा कधीच झाली नसेल. करोडो लोक, म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध सुद्धा क्षुल्लक वाटेल असं हे एक महासंहार इकडे झाला, कोट्यावधी लोक मेली, त्याला जबाबदार कोण? आणि हेच आपण शिकवतो का गीतेमधनं? आणि ह्याच्या पुढे जाऊन लोक असंही म्हणतात की हिंदू धर्म हे शिकवतो का हिंसा करावी? तर नक्कीच उत्तर ह्याला नाही असं आहे. जसं तुम्ही ह्याच्यासाठी जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांना मी नक्कीच सांगेन की महाभारताचा अभ्यास सखोलदृष्ट्या करण्याची इच्छा धरून त्यांनी कोर्स जॉईन करावा. इव्हॉल्व्हवर महाभारतचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करावा, जेणेकरून जर प्रामाणिक इच्छा असेल समजून घेण्याची तर नक्कीच समजू शकतो. तर आपण ह्या गोष्टीमध्ये जर गोष्टी रूपाने जरी बघितलं, म्हणजे फिलॉसॉफी थोडंसं बाजूला ठेवलं, तरी बघू शकतो की प्रत्येक वेळेला ही कौरवांना संधी देण्यात आली होती युद्ध थांबवण्याची. असं नव्हतं की प्रत्येक वेळेला पांडव आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः युद्धासाठी किंवा नरसंहारासाठी अति उत्सुक होते. थोडीशी काडी पेटली की युद्धाला तयार, अशी कुठलीही परिस्थिती नव्हती. किंबहुना पूर्ण युद्ध येईपर्यंत, म्हणजे महाभारताची पूर्ण गोष्ट जर तुम्ही बघितली, जी पर्व आहे त्या सगळ्या पर्वामध्ये एव्हरी टाइम दे थॉट ऑफ अल्टरनेटिव्ह, प्रत्येक वेळेला त्यांनी पर्याय दिला होता. आणि जसं तुम्ही
प्रभुपाद परपोर्ट्स मध्ये सांगतात 6 प्रकारचे आतताई. जेव्हा तुमची स्वतःच्या पत्नीला कोणी अपमान केलेला आहे, तुमचं स्वतःचं घर जाळण्यात आलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या मृत्यूला कोणी म्हणजे थोडक्यात सांगायची हत्या करायचा, जसं दुर्योधनाने विष घेऊन भीमाला मारण्याचा प्रयत्न केला होता. 6 प्रकारची जी कृत्य दिलेली आहे ती प्रत्येक कृत्य जीवन जाळून मारणे, हत्येचा काय म्हणतात त्याला प्रयत्न करणे, पत्नीला संपूर्णपणे अपमानित करणे, देशोधडीला लावणे, सगळी जी वैदिक साहित्यामध्ये जी पाप दिलेली आहे ती सगळी पाप कर्म कौरवांनी केली. इतकं करून सुद्धा जर भगवंतांना युद्धच अपेक्षित असतं तर त्यांनी ते कधीच करू दिलं असतं. कारण पांडव प्रत्येक वेळेला, जसं तुम्ही बघितलं, प्रत्येक वेळेला अर्जुनाने एक हाती विजय मिळवलेला आहे. जर तुम्ही इतिहास बघितला, द्रोणाचार्यांनी जेव्हा गुरुदक्षिणा मागितली तेव्हा त्यांनी मागितलं होतं, तुम्हाला माहिती असेल, द्रुपद राजाचं त्याला हिसकावून, त्यांनी जे राज्य हिसकावून जो अपमान केला होता त्याचा बदला म्हणून त्यांनी द्रुपदाचं राज्य मागितलं होतं. तेव्हा सुद्धा कौरव अति उत्साहाने गेले होते पण पराभूत होऊन आले. म्हणजेच काय, पांडव त्यावेळेला सुद्धा कौरवावर जास्त भारी होते, म्हणजे ते विजयी होते. तेव्हा सुद्धा पांडव जिंकू शकले असते. नंतर द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला सुद्धा अर्जुन आणि भीम एक हाती, म्हणजे जेव्हा सगळे राजे धावून आले अंगावर, कर्ण, दुर्योधन सगळे होते त्याच्यात, त्यावेळेला जरासंध सगळे होते, तेव्हा फक्त झाडं आणि वृक्ष घेऊन एक हाती त्यांनी विजय मिळवला आणि त्यांना परत पिटाळून लावलं. आणि नंतर सुद्धा आपण मत्स्य देशाचा जो प्रसंग होता, अज्ञातवास संपतो, तेव्हा अर्जुन एकटाच होता आणि त्याची अस्त्र, तेव्हा सुद्धा त्यांनी कौरवावर पूर्ण विजय मिळवला होता. तर असं नव्हतं की पांडवांकडे सामर्थ्य नव्हतं आणि असंही नव्हतं की पांडव युद्ध करायला, संहार करायला अति उत्सुक होते. पण जेव्हा सगळे पर्याय संपतात, भगवान श्रीकृष्ण स्वतः भिक्षा एक प्रकारे त्यांचा भगवंतांनी किती म्हणजे ही टूक सो मच लवली रोल्स, लवली म्हणजे त्याला मराठीत मला कळत नाही, तुच्छ रोल घेतला. एकदा सारथ्याचा रोल घेतला, एकदा काय म्हणतात त्याला, ही वेंट ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पांडवास. आणि तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी कौरवांकडे जेव्हा हक्क मागितला, एका क्षत्रिय राजाचा हक्क आहे की तो राज्य करणार, त्याचं ते कर्तव्य आहे, आणि कर्तव्याप्रमाणे आणि इव्हन त्यांच्या हक्काप्रमाणे त्यांनी हस्तिनापुरावर राज्य करणं हे अपेक्षित होतं. पांडू राजा होते, धृतराष्ट्र वॉज अ केअरटेकर, सो त्या अर्थाने पांडवाज वेर द राईट ओनर्स ऑफ दॅट हस्तिनापूर. पण तरीही फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या आणि हट्टापुरी दुर्योधनाने नकार दिला. तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्ण युद्ध थांबवण्यासाठी ते पर्याय देतात. आपल्याला माहितीये काय देतात, की राज्य सोडा, हस्तिनापूर सोडा, पण एक क्षत्रिय म्हणून त्यांनी राज्य करण्यासाठी 5 गावं जरी दिली, क्षुल्लक गावं, त्याच्यावर काय राज्य करणार पांडव? त्यांच्याकडे स्वतःचं इंद्रप्रस्थ होतं, ते सोडून 5 गावं, क्षुल्लक गावं जरी दिली तरी ते रेस्ट ऑफ द लाईफ दे विल बी हॅपीली एक्सेप्टिंग. हे भगवान श्रीकृष्ण पांडवांशी सल्ला न करता ऑन देअर बिहाफ ही प्रपोजेस. आणि इतकं करून सुद्धा दुर्योधन नकार देतो. तेव्हा मात्र परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, तेव्हा जर भगवंतांनी माघार घेतली असती तेव्हा तर मेसेज काय गेला असता, की अधर्माचा विजय होतो, अल्टिमेटली अधर्मा विन्स. हा मेसेज जाऊ नये म्हणून भगवंत जे सांगतात अर्जुनाला, की मी पुन्हा पुन्हा या युगामध्ये प्रवेश करतो, का तर साधूंची रक्षा करायला आणि अधर्माचा नाश करायला. ते जे तत्व आहे अधर्माचा, असत्याचा सरते शेवटी पराभव होतोच, हे तथ्य संपूर्ण जगतापुढे आणण्यासाठी हा युद्धाचा अंतिम पर्याय म्हणून स्वीकारला गेला आहे. सो हत्या हा पहिला पर्याय असू शकत नाही, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नक्कीच नाही, पण हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरावा लागतो. हाच ह्यातला मेसेज आहे. सो
तुमच्या नातलगांना तुम्ही सांगू शकता की इट वॉज नॉट द फर्स्ट चॉईस ऑफ पांडवास, दॅट वॉज द लास्ट ऑप्शन विच लॉर्ड हॅड टू अनफॉर्च्युनेटली टेक अप टू डेमॉन्स्ट्रेट टू द वर्ल्ड दॅट अल्टिमेटली सत्य विल प्रिवेल ओव्हर असत्य. धर्माचा नक्कीच अधर्मावर विजय होतो, हे तथ्य दाखवण्यासाठी, जगताला दाखवण्यासाठी हा युद्धाचा ऑप्शन घेतला गेलेला आहे. म्हणून भगवद्गीता काही हिंसा करावी ह्याच्यासाठी प्रसिद्ध नाहीये, तर अर्जुनाचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर हा आपण त्यातला मतितार्थ घेतला पाहिजे. आणि हे मी सांगितलं लौकिक अर्थाने. जर तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर कौरव काय आणि पांडव काय, जे हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवून पण दिलं. जेव्हा 11व्या अध्यायात त्यांनी विराट रूप दाखवलं तेव्हा त्यांनी दाखवलं की हे सगळे ऑलरेडी मृत्युमुखी पडलेली आहेत, त्याला अर्जुनाने मारण्याची काहीच गरज नव्हती. कालाच्या प्रभावाने पांडव, कौरव काय आणि हे सगळी जीवसृष्टी, त्यांचा जन्म आणि नाश हा ऑलरेडी लिहिलेला असतो. आणि भगवंत आपल्या प्राकृती म्हणजे बाय नेचर, प्रभाव ऑफ मटेरियल नेचर, ही हॅज ऑलरेडी डिवॉर्ड देम. सो त्यांचा मृत्यू ऑलरेडी झाला होता. अर्जुन फक्त कारण बनलेला आहे. सो आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर ह्या युद्धामध्ये जितक्या लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, एकाही व्यक्तीचा लॉस झालेला नाही. कारण जे पांडवांच्या साईडने लढले ते तर भगवंतांच्या धामी गेलेच, पण जे कौरवांच्या साईडने लढले, एक क्षत्रिय म्हणून त्यांनी कर्तव्य पूर्ण केलं, ते सुद्धा भगवंतांच्या धामी गेले. कारण त्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं आणि ह्या संपूर्ण लीलेमध्ये त्यांनी भाग घेतला. सो आध्यात्मिक दृष्टीने ही लॉस नाहीये आणि भौतिक दृष्टीने सुद्धा लॉस नाहीये. कारण हे तथ्य जे आहे अधर्मावर धर्माचा जय, हे तथ्य इकडे अधोरेखित झालेलं आहे. आणि म्हणूनच हा गैरसमज दूर करणं तुमचा आमचा सगळ्यांचाच आपलं हे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पडण्यासाठी आपल्याला गीतेचा अभ्यास करणं अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे. आणि हीच प्रार्थना मी तुम्हाला करीन की त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, इफ दे हॅव दिस मिसअंडरस्टँडिंग दे कॅन रीड प्रभुपाद purports more thoroughly and Prabhupada definitely will answer, or they can attend the course also. Thank you. I hope I have tried to answer your question in little way. हरे कृष्ण प्रभूजी. मी सांगितलं तर त्यांचं प्रत्युत्तर काय होतं की भगवंतांनी तर पूर्ण प्रयत्न केले, शांती प्रस्ताव 5 गावं सुद्धा मागितली, पण दुर्योधनासारखी जी व्यक्ती येते हे सगळं मान्य करत नाही. कारण शेवटी त्यांना मारूनच भगवंत त्यांना चांगली शिकवण देतात. तर ते डिबेटमध्ये हे पण म्हणत होते की जसं की आपले बांगलादेशमध्ये आपल्या इस्कॉनच्या भक्तांवर जो अत्याचार झाला, तर अशा लोकांना आपण काय शांती प्रस्ताव देणार, का किती चान्स देणार? अशा लोकांना सरकार पण शिक्षा देत नाही, मग अशा लोकांना मारणं ना हाच एक शेवटचा पर्याय राहतो. तर ते म्हणजे वादविवादामध्ये असं बोलले, त्यामुळे मी पण मग शांत झाले, मी काही बोलू शकले नाही प्रभूजी. हा बांगलादेशचा जो हल्लीच प्रसंग झाला होता खूपच अनफॉर्च्युनेट होता आणि त्याचे दूरगामी परिणाम फक्त बाहेरच्या लोकांवर नाही पण भक्तांवर पण झालेला आहे. आय अग्री विथ दॅट. आणि त्याच्यासाठी मी नक्कीच तुम्हाला प्रार्थना करीन. बऱ्याच भक्तांनी, खास करून राधेश्याम प्रभू जे इस्कॉन पुणेचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी ह्याच्यावर खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे. युट्यूबवर बघू शकता की हाऊ डू वी जस्टिफाय इन्सिडेंट्स लाईक बांगलादेश. पण या परिस्थितीमध्ये आपण काय करावं, ही एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण लगेच युद्ध म्हणजे काय म्हणतात त्याला, शस्त्र आणि अस्त्र घेऊन आपण जर बाहेर पडलो, जर त्यांनी आपले 10 मारले तर आपण त्यांचे 100 मारू, तर आपण आणि ते सो कॉल्ड जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, ज्यांना आपण दहशतवादी म्हणतो, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील, हा विचार सुद्धा सारासार विचार आपण केला पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण मूक साक्षीदार म्हणून हे सगळं सहन करायचं का, तर ते सुद्धा नाही असं आहे. त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे. आपण सहन करू नये. जे नियमाच्या आत्ताच्या क्षणी आपण हे भारत देश आणि ह्या भारताचं जे संविधान आहे किंवा बांगलादेशचं जे संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत, त्या नियमांच्या अंतर्गत राहून आपण जो काही शांततेच्या मार्गाने लढा देऊ शकतो. तुम्ही बघितलं, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या इस्कॉन मंदिरामध्ये प्रदर्शनं झाली,
आणि वी आर ट्राइंग टू प्रेशराइज द गव्हर्नमेंट टू टेक राईट पनिशमेंट. जर गुन्हा झालेला आहे तर त्याला शिक्षा मिळणं हे अपरिहार्य आहे, त्याच्यात वाद नाहीच. पण ती शिक्षा करण्याचा हक्क आपल्याला आहे का, तर त्याचं उत्तर नाहीच असं आहे. कारण आपण त्या गव्हर्नमेंट काय म्हणतात एजन्सीमध्ये वी आर नॉट एम्पॉवर्ड टू टेक दॅट पनिशमेंट. द कोर्ट्स आर एम्पॉवर्ड टू गिव्ह दॅट पनिशमेंट अँड दे शुड गिव्ह. आणि त्यांनी ते करावं म्हणून आपण आपले शांती मार्गाने प्रयत्न चालूच ठेवले पाहिजे. म्हणजे आपण आपल्या कॉन्शियसला आपण प्रश्न विचारू देऊ नयेत की बाबा रे मी मूक साक्षीदार राहिलो का, तर नाही. आपण मूक साक्षीदार राहू नये, आपल्या परीने प्रयत्न करावेत. पण आध्यात्मिक दृष्टीने जर आपण बघितलं तर कदाचित ते जे मृत्युमुखी पडले जे बांगलादेशचे भक्त, तर त्यांचं जीवन हे एक प्रकारे संपूर्णपणे सार्थक झालेलं आहे. कारण आपण बघतो की मृत्यू जो आहे तो फुलस्टॉप नसून एक स्वल्प विराम आहे आपल्या संपूर्ण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. आणि जर त्या भक्तांनी चांगल्या प्रकारे भक्ती केली आहे, भगवंतांची सेवा केलेली आहे, तर नक्कीच हा जो मृत्यू आहे तो त्यांच्या जीवनाचा अंत नसून त्यांच्या चिरंतन सुखी जीवनाचा, जे भगवंतांच्या धामामध्ये जाऊन त्यांचे जे चिरंतन जीवन आहे त्याचा प्रारंभ आहे. सो त्यांच्या दृष्टीने पण हा आपण जजमेंट पास नाही करू शकत की त्यांच्यासाठी वाईट झालं. आपण दुःख नक्कीच प्रकट करावं, पण आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा ठेवावा. सो भौतिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन दोन्हीही पद्धतीने अशा प्रसंगांकडे बघणे हे खूप गरजेचं आहे. आणि नियमांच्या चाकोरीमध्ये राहून जितकी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यासाठी जे काही प्रयत्न आपण सोशल साईडने म्हणा, गव्हर्नमेंट साईडने म्हणा, इन्स्टिट्यूशनल साईडने म्हणा, ते आपण करत राहिले पाहिजे. पण आपणही त्याच प्रकारे शस्त्र अस्त्र घेऊन एक दुसऱ्यांना मारायला लागलो तर कदाचित जो भगवंतांनी जो आपल्याला विचार दिला आहे की आपण, अर्जुनाने नेमकी हीच चूक केली की तो भौतिक दृष्टीने आपल्या गुरुजनांकडे बघत होता. तो हे बघत नव्हता की हे आपण, ते आणि मी हे आपण आत्मे आहोत आणि आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. आणि त्या दृष्टीने आपण विचार करून आध्यात्मिक दृष्टीने जर आपण विचार केला तर कदाचित आपल्याला या समस्येचं उत्तर नक्कीच मिळू शकेल. सो आय वुड डेफिनेटली सजेस्ट माताजी की त्यांना हे प्रश्न जे आहेत त्यांचे खूपच काय म्हणतात त्याला जेन्युइन आहेत आणि त्याच्यावर खूप विचार करणं गरजेचं आहे. पण आपले जे सिनियर डिवोटीज आहेत, खास करून राधेश्याम प्रभू चे जर तुम्ही युट्यूबवर लेक्चर्स ऐकलेत या विषयावर, बांगलादेश डिवोटी टाईप केलं, राधेश्याम प्रभू टाईप केलं, तर तुम्हाला जवळपास 1.5 तास त्यांनी फक्त एकाच प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे. सो डेफिनेटली आय वुड रेकमेंड यू टू गो थ्रू दॅट सेशन. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. एनिबडी एल्स? मला वाटतं 8:30 झालेले आहेत, 8:40 झाले आहेत आणि तरीही तुम्ही बरेच जण अजून कॉलवर आहात. तर तुमचा जो उत्साह आहे, दुर्दम्य उत्साह, मलाही त्याच्यातले थोडेसे ड्रॉप्स मिळावेत अशीच प्रार्थना करून आपले जे अजून काही प्रश्न असतील नक्कीच आपण त्यांची चर्चा करत राहू. वेळेचं बंधन आहेच, पण तरीही आपण ऑलवेज वी विल ट्राय टू एक्सटेंड ॲज मच ॲज पॉसिबल. सो येत्या 18 दिवसामध्ये आपल्याला भरपूर संधी आहेत. माझी प्रार्थना अशी आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील, म्हणजे ड्युरिंग द सेशन म्हणा किंवा नंतर सुद्धा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यावर, तर काही प्रश्न आले तर लगेच लिहून ठेवावेत एखाद्या वहीमध्ये. आणि ते प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये कोर्स चालू असताना टाकू शकता. त्या प्रश्नांचं उत्तर आपल्या परीने जितका आम्ही द्यायचा प्रयत्न नक्कीच राहील. आणि येथेच आपण आजचा आपला कार्यक्रम इकडे संपूया. उद्या पुन्हा एकदा 7 वाजता आपण भेटू. पहिल्या अध्यायाची चर्चा आपण पुढे चालू ठेवू आणि दुसऱ्या अध्यायात आपण प्रवेश करू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच अनंशेष प्रभूजी. मी सगळ्यांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि तुम्ही फारच छान पूर्ण भगवद्गीतेचा पहिला अध्याय एक्सप्लेन केला आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल पार्टिसिपेंट्सनी तर रजिस्ट्रेशन करा इव्हॉल्वच्या वेबसाईटवर.
आणि तुम्हाला तिथे ऑलरेडी एक कोर्स असाइन झाला असेल, तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर तिथे तुम्हाला रेकॉर्डिंगही लवकरच मिळेल आणि क्विजही ऑलरेडी अपलोड केले आहेत. तर प्रत्येक अध्यायानंतर एक क्विज असेल 10 प्रश्नांचा, तर तो तुम्ही जस्ट एक ट्राय करू शकता. येस प्रभूजी, दॅट वॉज अनाउन्समेंट. आणि क्विज जर तुम्ही चांगल्या प्रकारे क्विज दिलं आणि हे 18 दिवस अटेंड केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळेल इस्कॉन तर्फे, इंटरनॅशनल सर्टिफिकेट भगवद्गीता कोर्स. दॅट इज ऍडिशनल बेनिफिट. त्याच्याहून महत्वाचं म्हणजे हे जे विचारांचं आदान प्रदान आणि आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला चेंज आणायचा आहे, प्रत्येक जण चांगल्या चेंजसाठी प्रयत्न करतोय. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. तर नक्कीच भगवंतांच्या कृपेने आपण हे जे परिवर्तन आहे त्याचा प्रारंभ आपण नक्कीच करू, अशी आशा करून आजचे आपले कथा इकडेच संपूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.